नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमी तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण राज्यघटनेवरील 201 ते 250 पर्यंतचे आपले महत्त्वाचे वन लाइनर आपण बघणार आहे. बघा, महत्त्वाचे सर्व पेपरला विचारले गेलेले म्हणून मी आज काय टाकलं, प्रश्न म्हटलेलं इथं वन लाइनर स्वरूपामध्ये. कारण ऑप्शन वगैरे द्यायचं परत तेवढा वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्ट प्रश्न उत्तर पाठ करूया. वर्कबुकमध्ये पण तुम्हाला सेम दिलेले, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. बघा, पहिला प्रश्न काय रे, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश असतात, म्हणजे सर्व न्यायाधीश किती असतात सर्वोच्च न्यायालयामध्ये, एकूण म्हटलं तरी चाललं आपल्याला. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण 33 न्यायाधीश असतात. त्या बाळांनो 33 न्यायाधीश असतात सर्व टोटल. यांची सर्वांची निवड कोण करतं? राष्ट्रपती करतात. लक्षात ठेवा. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? म्हणजे बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक अशी कोणती तरतूद आहे त्याच्यानुसार आपण दाद मागू शकतो? तर हॅबियस, बघा, हेबियस कॉपर्स या घटनादुरुस्तीनुसार आपण काय ना, सॉरी, या घटनात्मक तरतुदीनुसार आपण काय करू शकतो, तर दाद मागू शकतो. बघा पुढे, पोलीस आणि कायदा सुव्यवस्था हा विषय घटनेच्या कोणत्या सूचीमध्ये? राज्य सूचीमध्ये. पोलीस आणि पंचायत राज पण त्याच्यामध्येच येतो. हा, पुढे जाऊन हा प्रश्न आहे, मी आता सांगतोय तुम्हाला. पोलीस आणि पंचायत राज हे दोन्ही पण कोणत्या सूचीमध्ये? तर राज्य सूचीमध्ये. हा सेपरेट पण घेतलेला आहे प्रश्न, आता लिहायची गरज नाही तुम्हाला. पुढे, समवर्ती सूचीमध्ये समवर्ती सूचीमध्ये एकूण किती विषयांचा समावेश आहे? तर समवर्ती सूचीमध्ये एकूण 52 विषय, 52. एकूण किती विषयांचा समावेश आहे बाळांनो? तर 52 विषयांचा समावेश केलेला आहे. IMP हे पाठ करून ठेवा. समवर्ती सूची 52. ओके. कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतींकडे राजीनामा देऊ शकतात? म्हणजे भारताचे राष्ट्रपती आहे, त्यांना पदावर राहायचं नाही, मग त्यांना राजीनामा द्यायचा आहे, तर कोणत्या कलमानुसार आहे? तर कलम 56 नुसार आपल्या भारताचे राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतींकडे काय तर राजीनामा देऊ शकता. ओके, चला पुढे लक्ष द्या. याचं रिव्हिजन आणि पुढचे 5 प्रश्न घेऊ आपण. आता 5-5 आहे, नंतर मग 10-10चा स्लॉट पण होईल. सर्वोच्च न्यायालयात किती न्यायाधीश? 33. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षणाचे सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येतं? हेबियस कॉपर्स याच्यानुसार दाद मागू शकतो. पोलीस आणि कायदा सुव्यवस्था कोणत्या सूचीमध्ये? राज्य सूचीमध्ये. पंचायत राज पण राज्य सूचीमध्ये. समवर्ती सूचीमध्ये एकूण किती विषय? तर 52 विषय समवर्ती सूचीमध्ये. कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपतींकडे राजीनामा देऊ शकतात? तर कलम 56 नुसार. आणि कलम 52 नुसार काय तर राष्ट्रपतींची निवड आहे. आपले हे प्रश्न झालेले अगोदर. चलो पुढे, राज्यपालांचे जर पद रिकामं झालं तर तात्पुरतं कोण सांभाळणार आहे? जर राज्यपालच नाही जागेवर, त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना इच्छा नाही काम करायची, मग त्यांनी राजीनामा दिला, मग ते पद कोणी सांभाळायची? ही जबाबदारी कोणाची? तर उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी, कारण यांनी शपथ दिलेली असते राज्यपालांना. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची ती काय तर जबाबदारी, ते सांभाळतात ते. ओके, पुढे, मूलभूत हक्कांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समाविष्ट केलेला आहे? मूलभूत हक्क हे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये काय ना समाविष्ट केलेले? तर कलम 12 ते 35 मध्ये यांचा समावेश आहे. कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश केलेला आहे. तसेच राष्ट्रपती किती व्यक्तींची निवड करता राज्यसभेवर? तर राष्ट्रपती 12 व्यक्तींची निवड करता. म्हणजे कसं राहतं, 238 अधिक 12 बरोबर 250 अशी राज्यसभेची एकूण सदस्य संख्या आहे. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती बाळांनो? 250 आहे. कशा पद्धतीने? तर 238 अधिक 12 आहे. घटक राज्यातून 238 आहे आणि राष्ट्रपती 12 अशी एकत्रित जर केली तर 250. तुम्हाला प्रश्न आला की घटक राज्यातून, बघा इथं लिहून देतो मी तुम्हाला, घटक राज्यातून राज्यसभेवर किती सदस्यांची निवड केली जाते? घटक राज्यातून राज्यसभेवर राज्यसभेवर किती सदस्यांची निवड केली जाते? निवड केली जाते. असा जर प्रश्न जर आला तर याचं उत्तर काय सांगायचं? 238. शब्द काय हे केलाय तर घटक राज्य, आणि एकूण राज्यसभा जर म्हणलं तर 250 सांगायचं. ओके, चला पुढे बघा. 44व्या घटना दुरुस्ती कोणत्या हक्काचे निरसन झाले? 44व्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा हक्क राहिला नाही आपल्याला.
आपण म्हणतो ना, ही माझी प्रॉपर्टी आहे, हे माझं घर आहे, ही माझी जागा आहे. तर हे तुमचं नाहीये, हे गव्हर्नमेंटचं आहे. कारण 44व्या घटना दुरुस्तीने हा तुमचा हक्क निरसन केलेला आहे. त्याच्यावर गव्हर्नमेंटचा अधिकार आहे. तुमच्या शेतामधनं, तुमच्या जागेतनं जर हायवे गेला, रेल्वे गेली, तर तुम्ही काहीच नाही करू शकत. तुम्हाला फक्त त्याच्या बदल्यात जे काही पैसे आहेत, ते मोबदल्यामध्ये पैसे भेटणार आहे. हा आपल्याला हक्कच नाहीये. कशानुसार? 44व्या घटना दुरुस्ती. बघा, पुढे बघा. राज्यपालाचे याचं रिव्हिजन आणि पुढचे 10. राज्यपालाचं पद रिकामं झालं. मुख्य न्यायाधीश बघतील. मूलभूत हक्काचा समावेश कलम 12 ते 35 मध्ये केलेला आहे. राष्ट्रपती किती व्यक्तींची निवड राज्यसभेवर? तर 12 व्यक्तींची. 44व्या घटना दुरुस्तीने कोणत्या हक्काचं निरसन झालं? तर संपत्तीचा हक्क. ओके, चलो पुढे बघा. भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती राहतात. आपल्या भारताचे घटनात्मक प्रमुख आहे. तसंच संसदेमध्ये असलेले निर्वाचित जे सदस्य आहे, त्यांना काय म्हणायचं? निर्वाचित सदस्यांना म्हणजे संसदेमधल्या सदस्यांना काय म्हणायचं? तर त्यांना म्हणायचं खासदार म्हणायचं. काय म्हणायचं बाळांनो? खासदार असं म्हणायचं. भारताच्या घटनादुरुस्तीचा अधिकार कोणाला आहे? भारताच्या घटनादुरुस्तीचा अधिकार आहे कायदेमंडळाला आहे. जर एखादी घटना दुरुस्ती करायची तर त्याचा अधिकार कोणाला आहे? कायदेमंडळाला. कलम 368 नुसार दक्षिण आफ्रिकेकडनं आपण स्वीकारलेले आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट हे कोणाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट हे राज्य भाषेची निगडित आहे किंवा संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट कोणाशी संबंधित आहे? तर राज्य भाषा. पुढे तेलंगणा राज्य. तेलंगणा राज्य कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर तेलंगणा राज्य 2 जून 2014 ला अस्तित्वात आलेले. लक्षात घ्या, तेलंगणा राज्याची निर्मिती केव्हा झाली बाळांनो? तर 2 जून 2014 ला याची काय झालेली? तर निर्मिती झाली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतं? जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतात त्यांना शपथ कोण देतं रे बाळा? तर राज्यपाल काय करतात? शपथ द्यायचं काम करतात. राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत ते प्रत्येक राज्याचे त्यांना शपथ त्यांच्या राज्याचे राज्यपालच देतात. पुढे कोणाची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती? डॉक्टर नीलम संजीव रेड्डी. डॉक्टर नीलम संजीव रेड्डी यांची बिनविरोध निवड होणारे हे पहिले राष्ट्रपती आहे असं म्हणता येईल आपल्याला. आणि हा प्रश्न लोह मार्गाला आलेला आहे 2016 की कोणत्या व्यक्तीची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली? तर नीलम संजीव रेड्डी. भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? तर पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली काम करते. कोण? भारताचं कॅबिनेट सचिवालय. भारताचे पंतप्रधान जे आहे त्यांच्या अधिकाराखाली ते काम करू शकते. भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेली व्यक्ती पंडित नेहरू. भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेली व्यक्ती कोणी बाळांनो? तर पंडित नेहरू हे आहेत. राज्यपाल होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी? तर 35 वर्षे. एखादा म्हणला की मला राज्यपाल व्हायचंय, होऊ शकतो, काहीच हरकत नाही. पण वयोमर्यादा किती आहे? तर 35 वर्षे राज्यपाल होण्यासाठी. हे सगळे प्रश्न पाठ करा. हेच प्रश्न पेपरला येणार आहे. त्याच्यामुळे म्हणतोय जीव तोडून अभ्यास करा तरच बनणार आहे. पेपरला विचारले गेलेले प्रश्न आहे. एवढे 3000 प्रश्नांमधले काय 20-25 प्रश्न येणार नाही का पेपरला? येणार की 100% येणार. बघा, भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात रे? तर राष्ट्रपती असतात. संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? खासदार असे म्हणतात. भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार कोणाला आहे? कायदेमंडळाला. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट कोणाशी संबंधित आहे? राज्यभाषेशी. तेलंगणा राज्य केव्हा अस्तित्वात आलं? 2 जून 2014. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतं? राज्यपाल. कोणाची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली? डॉक्टर नीलम संजीव रेड्डी. भारताची कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? पंतप्रधान. त्यानंतर भारताची सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेली व्यक्ती पंडित नेहरू. आणि राज्यपाल होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? तर 35 वर्ष इतकी. ओके, चला पुढे बघा. पुढचे प्रश्न. राज्याचे घटनात्मक प्रमुख जसे देशाचे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती राहतात तसे राज्याचे कोण राहतात रे बाळा? तर ना राज्यपाल राहतात. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलंय राष्ट्रपती आणि राज्यपाल दोन्ही सारखेच असतात. फक्त ते देशाच्या लेवलला आणि हे राज्य लेवलला. पंतप्रधान देशाचं काम बघतो, राज्याचं काम कोण बघतो? मुख्यमंत्री. थोडं अनालिसिस करायचं, दोन्ही सारखंच आहे जवळपास, एवढं काही विशेष नाही. आपण अभ्यास वाढवून घेतलेला आहे. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यात एक राज्यपाल असावा? प्रत्येक राज्यामध्ये किती राज्यपाल असावा? तर एक राज्यपाल. तर हे कलम 153 नुसार आहे.
कलम राज्यघटनेच्या 153 नुसार प्रत्येक राज्यामध्ये कमीत कमी किती राज्यपाल, तर एक राज्यपाल हा असावा. राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये कोण सादर करतो? राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये अर्थमंत्री जो आहे तो सादर करतो. त्याचप्रमाणे विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किती असावे? विधान परिषद 30 वर्ष इतकं त्याचं वय असावं. किती वर्ष असावं बाळांनो? तर 30 वर्ष विधान परिषद सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा ठरलेली आहे. राज्यपालाची निवड कोणत्या कलमानुसार केली जाते? राज्यपालाची निवड, तर राज्यपालाची निवड रिपीट झालेला प्रश्न बघा 155 रिपीट नाही म्हणता येणार. हा तरतूद आहे राज्यघटनेतील. कमीत कमी एक राज्यपाल पाहिजे एका राज्यासाठी 153 नुसार हे ठरलेलं आहे. पण राज्यपालाची निवड ही कलम 155 नुसार, म्हणजे राज्यपाल जर निवड करायचा आहे तर कलम किती असावा? 155 असावा. बघ लक्ष दे. भारताचे राज्याचे घटनात्मक प्रमुख राज्यपाल, राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यात एक राज्यपाल असावा? 153 नुसार. राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये अर्थमंत्री सादर करतो. विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचं वय किती असावं? तर 30 वर्ष. आणि राज्यपालाची निवड कोणत्या कलमानुसार? तर 155 नुसार. ओके, पुढे लक्ष दे. प्रस्ताविकेत बघ, प्रस्ताविकेत समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द केव्हा टाकले गेले? आपली भारताची राज्यघटना आहे ना प्रस्ताविका, या प्रस्ताविकेमध्ये दोन शब्द टाकले. कोणते? एक टाकला समाजवादी आणि दुसरा टाकला धर्मनिरपेक्ष. तर हे दोन शब्द केव्हा टाकण्यात आले रे? तर 1976 ला टाकण्यात आले. 1976 रोजी टाकण्यात आले. तसंच संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये किती कालावधी असतो? म्हणजे जास्तीत जास्त किती कालावधी? तर संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये बाळांनो 6 महिने इतका कालावधी असतो. किती कालावधी असतो? तर 6 महिने. जी काही संसद आहे आपली राज्यसभा आणि लोकसभा ह्या दोन यांच्यामध्ये अधिवेशन जर असेल तर 6 महिन्यांपेक्षा जास्त नसावं. 6 महिन्याला एक अधिवेशन हे झालंच पाहिजे. ओके, चलो. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनेचा अर्थ लावताना सर्वाधिक उपयुक्त ठरणारा घटक कोणता? घटनेचा सरनामा महत्वाचा आहे. घटनेचा प्राण किंवा आत्मा म्हणतो आपण याला. सॉरी, घटनेचा प्राण किंवा आत्मा आपली ही सरनामा, याला आपण उद्देश पत्रिका असं म्हणतो. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनेचा अर्थ लावताना सर्वाधिक उपयुक्त ठरणारा घटक म्हणजे कोणता? तर घटनेचा सरनामा. ओके, त्यानंतर संसदीय लोकशाही राज्यघटनेने कोणत्या देशाकडनं स्वीकारली? तर इंग्लंड या देशाकडनं. संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडनं स्वीकारली? तर इंग्लंड या देशाने. राष्ट्रपती राष्ट्रपती कोणत्या कलमाद्वारे वटहुकूम काढू शकतो? राष्ट्रपतीला वटहुकूम काढण्याचा अधिकार कलम 123 नुसार आहे. कलम 123 नुसार राष्ट्रपती कलमाद्वारे वटहुकूम काढू शकतो 123 नुसार. ओके, चला. प्रस्ताविकेतील समाजवादी धर्मनिरपेक्ष शब्द 1976. संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये कालावधी 6 महिने. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनेचा अर्थ लावताना सर्वाधिक उपयुक्त ठरणारा घटक घटनेचा सरनामा. संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने इंग्लंड देशाकडनं स्वीकारली. राष्ट्रपती कोणत्या कलमाद्वारे वटहुकूम काढू शकतो? तर कलम 123 नुसार. पुढे बघा, कोणत्याही निवडणुकीत प्रचार केव्हा थांबवला जातो? म्हणजे एखादी निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये प्रचार थांबवायचा आहे तर हा केव्हा थांबवू शकतो? म्हणजे किती वेळ अगोदर थांबवू शकतो आपण? तर 48 तास अगोदर. किती? कमीत कमी 2 दिवस. 24 आणि 24 48, म्हणजे मतदानाच्या 48 तास अगोदर तुम्हाला तुमचा जो काही प्रचार आहे तो बाळांनो थांबवावा लागतो. समजलं? थांबून द्यायचा तो. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. जे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आहे यांची निवड कोण करतं बाळांनो? राष्ट्रपती करतात. त्याचप्रमाणे लोक न्यायालयात दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? लोक न्यायालय, तर लोक अदालत असे देखील म्हणतात. लोक न्यायालयाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर लोक अदालत असं पण त्याला ओळख आहे त्याची. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना तर 1862 रोजी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. 1862. राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो रे? तर मुख्यमंत्री भूषवतो. राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री भूषवतो. तसंच रशिया देशाच्या संसदेला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याला ड्यूमा म्हणतात. ड्यूमा. रशिया देशाच्या संसदेला
कोणत्या नावाने ओळखले जाते बाळांनो? ड्यूमा या नावाने ओळखलं जातं. भारताचे संविधानात्मक प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती. भारताचे संविधानात्मक प्रमुख कोण येतं? राष्ट्रपती. राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक केव्हा पार पडली? तर 1952 साली राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक पार पडली. मार्गदर्शक तत्वांचा आणि पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागामध्ये करण्यात आला होता? तर मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेच्या 4थ्या भागामध्ये करण्यात आलेला आहे. ओके, इथं 4था भाग पुढे. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय रे? तर लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? सत्तेचे विकेंद्रीकरण. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय बाळांनो? तर सत्तेचे विकेंद्रीकरण हा गाभा आहे. बघा, कोणत्याही निवडणुकीमध्ये निवडणूक प्रचार केव्हा थांबवला जातो? मतदानाच्या 48 तास अगोदर. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतो. लोक न्यायालयाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? लोक अदालत. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? 1862 ला. राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? मुख्यमंत्री भूषवतो. रशिया देशाच्या संसदेला कोणत्या नावाने ओळखलं जातं? ड्यूमा या नावाने ओळखलं जातं. तसंच भारताचे संविधानात्मक प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती असतात. त्यानंतर राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक केव्हा पार पडली? तर 1952 ला पार पडली. पुढचा प्रश्न, मार्गदर्शक तत्वांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात केलेला आहे आणि लोकशाहीचा गाभा म्हणजे काय रे? तर सत्तेचं विकेंद्रीकरण. सत्तेचं विकेंद्रीकरण. चलो, शेवटचे 10 प्रश्न आहे बघा. 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा कोणत्या पंतप्रधानांनी केली होती? 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा ही इंदिरा गांधी त्या काळच्या पंतप्रधान होत्या आणि त्यांनी केली होती. काय तर 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा. भारतीय राज्यघटना समितीचे सल्लागार कोण होते? तर सर बी.एन. राव हे भारतीय राज्यघटना समितीचे कोण होते बाळांनो? सल्लागार होते. भारताच्या राष्ट्रगीताला मान्यता केव्हा देण्यात आली? आपली मान्यता जे जनगण मन जे आपण म्हणतो, त्या आपल्या राष्ट्रगीताला मान्यता कधी दिली? 24 जानेवारी 1950 ला मान्यता दिलेली. 24 जानेवारी 1950. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार पटेल. जी काय आपली संविधान सभा होती त्याच्यामधल्या काही महत्वाच्या सभा होत्या, त्याच्यामध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक ही जी समिती आहे, या समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. जसं आपण म्हणतो मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ना. राष्ट्रध्वजासंबंधी राजेंद्र प्रसाद असे जे म्हणतो ना आपण, त्यामधली एक कोणती? मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक. या समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल. भारताला सार्वभौमत्व केव्हा प्राप्त झालं? 26 जानेवारी 1950 ला. भारताला सार्वभौमत्व केव्हा प्राप्त झालंय? 26 जानेवारी 1950 ला बाळांनो प्राप्त झालेलं आहे. बघा, 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा इंदिरा गांधी. 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा इंदिरा गांधी. भारतीय राज्यघटना समितीचे सल्लागार कोण होते? सर बी.एन. राव. भारताच्या राष्ट्रगीताला केव्हा मान्यता दिली? 24 जानेवारी 1950. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल. आणि भारताला सार्वभौमत्व केव्हा प्राप्त झालं? 26 जानेवारी 1950. आणि शेवटचे 5 प्रश्न आजच्या दिवसातले, म्हणजे आपलं लेक्चर पूर्ण झालं. भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा पार पडली रे? तर भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 ला. राष्ट्रपती पदाची आपण मगाशी बघितलं ना, तीच निवडणूक 1952 ला पार पडलेली आहे, लक्षात ठेवा. हैदराबाद स्टेट भारतामध्ये केव्हा विलीन झालं? तर हैदराबाद स्टेट भारतामध्ये 1948 साली विलीन झालं. यासाठी ऑपरेशन पोलो हे राबवलं होतं. ऑपरेशन पोलो. आणि गोवा मुक्त करण्यासाठी ऑपरेशन विजय गेला होता. हैदराबाद स्टेट विलीन झालं 1948 ला. ऑपरेशन पोलो राबवलं. तसंच 1953 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते फाजल अली. हा प्रश्न महत्वाचा आहे, पाठ करून ठेवा. फाजल अली 1953 मध्ये. IMP करा. त्यानंतर भारतामध्ये मूलभूत हक्कांचे पालक कोण असतात रे बाळा? तर भारतामध्ये मूलभूत हक्कांचे पालक असतात सर्वोच्च न्यायालय, हे त्याचे पालक आहे. सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांचे. भारतीय संविधानातील कोणत्या कलमाद्वारे नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे? तर कलम 19 नुसार. म्हणजे एखादी व्यक्ती त्याला भाषण करायचे करू शकतो, काहीच हरकत नाहीये. त्याला स्वातंत्र्य आपल्या संविधानामध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. कलम
19 नुसार. ओके, चला 5 प्रश्न बघा. भारतातली पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952. हैदराबाद स्टेट भारतात केव्हा विलीन झालं? 1948 ला ऑपरेशन पोलो राबवलं होतं. 1953 मध्ये स्थापन झालेले राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फाजल अली. भारतामध्ये मूलभूत हक्काचे पालक सर्वोच्च न्यायालय. भारतीय संविधानातील कोणत्या कलमाद्वारे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले? तर कलम 19 नुसार आहे. कलम 19 नुसार. ओके, अशा पद्धतीने आज आपले जे काय 50 प्रश्न होते 201 ते 250 पर्यंत ते आपले पूर्ण झाले. पुढील लेक्चरला आपण बघणार आहे 250 ते 300 पर्यंतचे आपले वन लाईनर आपण बघणार आहे. ओके, चला आपलं आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.